एकमेकांना एकमेकाची ताकद क्षमता माहिती आहे. प्रीमियर लीग आहे, प्रत्येक संघातील खेळाडू या आज एका संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. ऋषी बोबड त्याच्या समवेत आहे शुभम हातकमकर हा फलंदाज. या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना. या स्पर्धेचा विजेता संघ असेल कोण, अपराजित संघ कोणता संघ राहील, जय राधा माधव की प्रिशा वॉरियर्स हा संघ. आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी दक्ष पंच म्हणून मैदानामध्ये बघितले मितेशजी ठाकूर आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी आंध्रे. नक्कीच प्रत्येक नियम अगदी व्यवस्थितरित्या त्यांच्या माध्यमातून दिला गेला आहे. श्री दहावीर महाराज असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, सलगपणे 2 दिवस चालणारी अखंडितपणे चाललेली ही स्पर्धा. कालचा दिवस आपण पाहिला, आजचा दिवस दुसरा आणि अखेरचा दिवस, आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेतील शेवटचा सामना आपण पाहतोय मेगा फिनाले. एक महासंग्राम जरूर मैदानामध्ये आपल्याला सर्वांना इथे अनुभवायला मिळेल. स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम हातकामकर, नॉन स्ट्रायकिंगला असेल ऋषी बोब्बड, आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूरज कोहली. याला वैयक्तिक पहिलं आणि सांघिकरित्या देखील पहिलं चेंडू घेऊन पहिलाच चेंडू, ते मात्र टेक्निकली दृष्ट्या सक्षम असलेला फटका आपण पाहतोय. चेंडू जाते, वन बाउन्स येतोय, पहिला चौकार. लागेल कारण महत्वाचा सामना आणि महत्वाचा हा चषक नक्कीच कोणाच्या घरात जाणार, अंतिम चषकाचा दावेदार कोण. इथे आपण पाहतोय चांगला फटका, इथे नक्कीच चेंडू सीमा रेषा नजीक चाललाय आणि पोचलाय देखील. हा देखील चेंडू सीमा रेषा बाहेर. ऋषी बोबड याला स्ट्राईक मिळाली, याने देखील पहिल्या चेंडूवर चौकाराने आपलं खातं उघडलं. 9 धावा 5 चेंडू. इथे आपण पाहतोय समजदार क्रिकेट. एक चांगला चेंडू होता, त्याला नक्कीच हलक्या हाताने खेळण्यात आलं. 1 धाव इथे अर्जित केली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावा पाहतोय बिनबाद 10 धावा. एकच नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते दोन्ही संघाकडून. प्रिशा वॉरियर्सच्या
बाजूने विचार केला तर कोणताही फलंदाज अद्याप बाद झालेला नाही आणि जर विचार करायला गेलं जय राधा माधव संघाच्या बाजूने तर 10 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. महत्त्वाचा सामना आणि नक्कीच समोरचा संघ देखील त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे 10 धावा ह्या जास्त काही नाही. पियुष आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर स्वतःच पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आणि स्ट्राईकला आपण पाहतोय ऋषी बोबड एका चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू आपण पाहतोय अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू एक धाव इथे घेतली गेली आहे, तिथे खराब क्षेत्ररक्षण नक्कीच त्याचा फटका बसेल. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर करण्यामध्ये हे दोन्हीही फलंदाज यशस्वी ठरले. चांगलं रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला या मैदानामध्ये या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 12 धावा आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू अखेर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज पियुष. आता इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर्ड, येतोय दर्जेदार षटकार. आपण पाहतोय अंतिम सामना. या सामन्यामध्ये दोन्ही संघाकडून रस्सीखेच केली जाईल, ओढाताण केली जाईल. अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्हीही संघ इथे मैदानामध्ये एकमेकांविरोधात इथे झुंज देताना पाहायला मिळते. संघर्ष नक्कीच मैदानामध्ये होईल, यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची शंका नसेल. अजून एक आपण मोठा फटका पाहतोय, वन बाउन्स येतोय, अजून एक चौकार. चेंडू अखेर आपण पाहतोय धावसंख्या 22 धावांवर जाऊन पोहोचले. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जिथे 10 धावा आले ना त्याच्या तुलनेत हा गोलंदाज आपल्याला बराचसा महागडा ठरताना पाहतोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा इथे खर्च केल्या जातात पियुष या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र नक्कीच सुंदर चेंडू आपण पाहतोय, आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. नक्कीच पंचांकडे इथे दाद मागितली होती, मात्र पंचांनी दाद इथे फेटाळून लावली. एक निर्धाव चेंडू इथे फेकला जातोय गोलंदाज पियुषच्या माध्यमातून. इथे कमबॅक केलं जाते, थोडंसं का होईना पण पियुषच्या माध्यमातून इथे कमबॅक केलं जातं. 23 धावा धाव फलकावर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी असणार आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय चौकारांनी सुरुवात केली होती. दोन्ही फलंदाजांनी चौकारांनी खातं उघडलं होतं, मग शुभम असेल किंवा ऋषी असेल. आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पियुष आपण पाहतोय. कधी कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलेला हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू. एक धाव इथे अर्जित केली जाईल. षटक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावर आपण धाव पाहतोय त्या 24 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जिथे 10 धावा आल्या होत्या ना त्याच्या तुलनेत या षटकामध्ये थोड्याशा जास्त धावा इथे वसूल केल्या गेल्या त्या शुभम आणि ऋषी यांच्याकडून. 12 धावांची सरासरी राखली जाते ती प्रति षटकामध्ये. नक्कीच या दोन्ही फलंदाजांचा एक मानस असेल जास्तीत जास्त धावा जमविण्याचा, कारण त्यांना माहिती आहे प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच क्षमतेचा त्याच ताकदीचा आहे. त्यांच्याकडे देखील मजबूत फलंदाजी असलेला संघ म्हणून पाहिलं जातं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा पाहतोय सूरज कोहली याला. षटक क्रमांक 3 स्वतःच दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन स्ट्राईकला असेल शुभम हातकमकर. एका चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. 24 धावा आपण धाव फलकावर पाहतोय.
सुंदर फटका आपण पाहतोय तिथे असे क्षेत्ररक्षक एक धाव इथे अर्जित केली जाते. थोडंसं मिस्टेक होतोय मात्र त्याचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र 2 धावा जोडल्या जातात. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू अखेर 26 धावा फलकावर लगावल्या जातात ऋषी आणि फलंदाज शुभम यांच्याकडून. सूरज कोहली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होईल, रवाना होईल. आपल्या षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल. इथे आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेत, विकेट धोक्यात असेल. इथे मात्र पकडला जातोय, झेल समाप्त होतोय शुभमचा खेळ. कोहली नवीन फलंदाज आपण पाहतोय इन अँड 3 नंबर या पोझिशनला राहुल बोबड. नक्कीच राहुलवर देखील एक जबाबदारी असेल. महत्वाचा फलंदाज शुभम हा मात्र लवकर बाद झाल्यानंतर इथून मात्र संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेण्याची कामगिरी याला देखील मैदानामध्ये करावी लागेल. आपले बंधुराजे आहेत ऋषी बोबडे यांच्या खांद्याला खांदा लावून इथे नक्कीच फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी नक्कीच मैदानामध्ये चौफेर करावी लागेल. तरच एक सन्मानजनक धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभी राहू शकते. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर सलगचा हा दुसरा विकेट. राहुल बाक टू पॉम्बिलियन. ते
प्रणित फुलटॉस चेंडू आपण पाहतोय लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने केला गेला एकदा इथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा आपण पाहतोय इथे सहजरित्या सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात या 2 धावांच्या सहाय्याने पाहतोय 33 धावा धावफलकावर लगावल्या जातात इथे मात्र प्रत्येक धाव खूप सारी महत्त्वाची ठरणार आहे टीम चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये आपण पाहतोय एकमेकांशी झुंज करताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित स्ट्राईकला पाहतोय पण मयूर इथे मात्र मोठा फटका तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला मयूर बॅक टू द पॅव्हिलियन सहा चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले ते प्रणित या गोलंदाजाने सूरज वाताडे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे सूरज आपले इथं आपले मित्र वाट बघतायत विनायक याला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर या इनिंग मधील 5वं आणि अखेरचं षटक असणार आहे धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात विनायकसाठी एक सुवर्ण संधी असेल प्रमोदजी गिझे यांच्याकडून जर विकेटची हॅट्रिक आपण नोंदवलीत ना तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पहिला चेंडू आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज बाद होतोय यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मात्र आपण पाहतोय एक धाव इथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल धावा आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर नक्कीच इथे धावा जेवढ्या येतील तेवढ्या जमवणं खूप सारं गरजेचं राहणार आहे कारण आपण पाहतोय
राहुल कार्लेकर यांच्याकडून जर अल्पेश या फलंदाजाने 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते मात्र बक्षिसांची खैरात केली जाते, बक्षिसांची इथे लयलूट केली जाते. इनाने 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचा आव्हान प्रतिस्पर्धी संघ जय राधा माधव या संघासमोर ठेवलं जाईल. आपण पाहतोय प्रिशा वॉरियर्स नक्कीच या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय थोडीशी नाजूक अवस्था झाली या संघाची. जो संघ सकाळच्या 17 अगदी धावांची लयलूट करत होता ना, धावांचा रती मैदानामध्ये सातत्याने ओतत होता. विनायक शेडगेसाठी 3 षटकार जर लगावले तर मयूर सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विनायक या गोलंदाजाच्या माध्यमातून धावा आपण पाहतोय 40 धावा. इथे मात्र पाहतोय सूरज कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहतोय, कारण त्याला माहिती आहे महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाचा संघ समोर असताना आपल्या संघाची कामगिरी नक्कीच उंचावलेली पाहायला मिळतोय. जर षटकार लगावला या चेंडूवर तर मयूर सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. इथे आपण पाहतोय नक्कीच शॉर्ट थर्ड मॅच मध्ये चेंडू जातोय, एक धाव इथे घेतली जाईल. इथे मात्र एका धावेने आपण धावफलक पाहतोय. 41 धावा बनवल्या गेल्या आणि 42 धावांचं एक माफक आव्हान म्हणावं लागेल ते जय राधा माधव या संघासमोर. जो संघ आपण पाहिला ना सकाळच्या 17 अगदी धावांची लयलूट करत होता प्रिशा वॉरियर्स, तो संघ मात्र या
पाहतोय जय राधामाधव या संघासमोर येणारे 30 चेंडू आणि 42 धावांची गरज असणार आहे. मात्र जर इथे हवेचा ओघ थांबला ना तर नक्कीच ह्या धावा देखील बनवताना नक्कीच संघर्ष करावा लागेल तो जय राधा माधव या संघाला. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय सूरज कोहली असेल आणि त्याच्या समवेत असेल हर्ष सोलंकी. हे दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीचे आहेत. आपण कालच्या दिवसापासून पाहतोय मोठ्या फटक्यांवर त्यांचं लक्ष केंद्रित असतं. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल यांच्याकडे प्रामुख्यानं त्यांचा कल असतो. आज कशा प्रकारे या सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी राहील. येणारे 30 चेंडू आणि 42 धावांची गरज. मॅच इज ऑन. पहिला चेंडू गुण गोलंदाज आपण पाहतोय सुमित. पहिलाच चेंडूवर इथे बेघेट चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय वन क्षेत्ररक्षक एक धाव इथे घेतली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 2 चेंडू अखेर आपण धावा पाहतोय. 7 धावा धाव फलकावर लगावल्या जातात सूरज कोहलीच्या माध्यमातून. सूरज कोहली जर षटकाराची हॅट्रिक इथे हर्ष सोलंकी या फलंदाजाने सादर केली तर प्रशांत जंगम, प्रमोदजी गिरजे यांच्याकडून आणि अनिकेत सकपाल 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रमोदजी गिजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तब्बल हॅट्रिक जर सादर केली तर 2000 रुपये प्रमोदजी गिजे यांच्याकडून असे टोटल 3000 रुपये असणार आहेत. हर्ष सोलंकी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर हॅट्रिक षटकारांची पेश केली तर तब्बल 3000 रुपये. इथे मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. इथे नक्कीच आडवा बॅटने केला गेला चेंडू आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जाईल. एक धाव इथे घेतली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 3 चेंडू अखेर आपण पाहतोय. 8 धावा धाव फलकावर लगावल्या जातात. सूरज कोहलीला आपण पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. 4 चेंडू अखेर आपण धावा पाहतोय. 9 धावा. जिथे 30 चेंडू मध्ये 42 धावांचा आव्हान असताना आपण पाहिलो पहिल्या चेंडूवर षटकार पेश केला तो सूरज कोहली या फलंदाजाने. 4 चेंडू अखेर आपण पाहतोय. 9 धावा धाव फलकावर. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित. अगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. तिथे थोडंसं मिस्टेक होते मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही करत. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 5 चेंडू अखेर धावा आपण पाहतोय. 10 धावा धाव फलकावर लगावल्या जातात त्या जय राधा माधव संघाच्या वतीने. हर्ष सोलंकीला आपण स्ट्राईकला पाहतोय. तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या खेळाडूसाठी जर षटकारांची हॅट्रिक सादर केली तर. फुलटॉस चेंडू इथे आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूला खेळला गेलाय. तिथे असेल क्षेत्ररक्षक शुभम हातकमकर आणि इथे मात्र गडी क्रमांक पहिला इथे बाद होतो.
निकेश पाटील कालच्या दिवसामध्ये जशी गोलंदाजी केली ना, एका षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली, तशीच गोलंदाजी किंबहुना त्याचीच पुनरावृत्ती या षटकामध्ये देखील जर निकेश पाटीलने केली आणि तसं त्याला प्रयत्न देखील मैदानामध्ये करावे लागतील जर का आपल्या संघाला इथे कमबॅक करायचं असेल ना, तर तशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निकेश पाटील. इथे आपण पाहतोय शॉर्ट पिच पद्धत चेंडू बराच काळ हवेत आणि इथे मात्र अजून एक महत्वाचा फलंदाज सूरज कोहली बॅक टू द पॉप. बाद होतोय, अजून एक फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय चांगली फटकेबाजी आपल्याला उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद करत होता, त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र मोठा फटका आला. 6 धावा आल्या. त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर 1 धाव इथे घेतली गेली. 17 धावा आपण धावफलकार पाहतोय. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. धावा आपण पाहतोय 17. इथे मात्र एक मोठा फटका जय राधा माधव संघाचा कॉन्फिडन्स वाढवेल आणि एक निर्धाव चेंडू या सामन्यावर पकड मजबूत करून देईल तो प्रिशा ऑरियस या संघाला. इथे नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. याने कालच्या दिवसामध्ये नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ घातला होता. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावे आलं होतं. तोच फलंदाज आता मात्र धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 17 धावांवर धावफलक स्थिर होतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू घेऊन पुन्हा एकदा निकेश हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातो काऊ कॉर्नर रिजन मध्ये, तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतोय. त्याचा फटका जरूर बसेल. जिथे 1 धाव होती ना तिथे मात्र 2 धावा इथे धावफलकावर ऍड केल्या जातील. षटक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर
धावफलक आपण धावा पाहतोय त्या 19 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असणार आहे ती जय राधा माधव या संघाला. नक्कीच या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत मैदानामध्ये झुंज द्यावी लागेल, नाहीतर कदाचित यदा कदाचित प्रतिस्पर्धी संघ देखील या सामन्यामध्ये हवी ठरू शकतोय. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. आपण कालच्या दिवसामध्ये देखील असा सामना पाहिला. सन्माननीय राजेशजी भोईर यांचं देखील इथे शुभ आगमन होतोय. आपणास विनंती असेल की आपण देखील इथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जिथे पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतरच्या पुढच्या 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावांची गरज असताना तो सामना आपण पाहिला. गोलंदाजी करणारा आदर्श नगर दीपेश स्मृती आदर्श नगर संघाने तो सामना तिथे जिंकला होता. म्हणून मित्रांनो, क्रिकेट सरडा आणि राजकारण कधीही रंग बदलू शकतात आणि हे मैदान देखील आपल्याला आता रंग बदलताना, रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 23 धावांची गरज. राजा भारद्वाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये स्वतःच पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन षटकातील पहिला चेंडू. सुरेख चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम चेंडू. इथे नक्कीच कालजाचा चुकवणार आहे आपण चेंडू पाहिला. एक निर्धाव चेंडू फेकला जातोय राजा भारद्वाज या गोलंदाजाच्या माध्यमातून. समीकरण इथे मात्र बदलते. जिथे 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती तिथे मात्र एक चांगला चेंडू येतोय राजा या गोलंदाजाच्या माध्यमातून. येणारे 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. इथे आपण पाहतोय स्लोअर वन चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करणारा हा चेंडू. अजून एक चेंडू फेकला जातोय निर्धाव राजा भारद्वाज या गोलंदाजाच्या माध्यमातून. हिनारे 16 चेंडू 23 धावांची गरज. फायनल कशी असावी तर फायनल ही अशी असावी. आपण आता इथून सांगू शकत नाही की फलंदाजी करणारा संघ जिंकेल की गोलंदाजी करणारा संघ इथे जिंकेल. इथे मात्र गोलंदाज देखील अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये करताना पाहायला मिळतात. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजा. अजून एक चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक 14 इथे होते बाद. आणि त्याने पहिलं 2 चेंडू निर्धाव फेकले आणि ते दडपण, तो दबाव मात्र उमेश हा फलंदाज काही झेपू शकला नाही आणि तिथे मात्र उमेश हा फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. येणारे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा, सुपर से भी ऊपर. किस्मत किसका साथ देगा, किस्मत किसका साथ देगा, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन बनेगा जीत का दावेदार और कौन बनेगा हार का जिम्मेदार. 15 चेंडू 23 धावांची गरज जय राधा माधव या संघाला. विनायक मोरे आपण पाहतोय गोलंदाजी चांगल्या प्रकारची राहिली आहे. गोलंदाजी आता कशा प्रकारे करणार, कारण येणारे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. जे आव्हान सहजरित्या सोपं वाटत होतं ना, ते आव्हान कुठेतरी आता लांब जाताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू 23 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राजा. अजून एक चांगला चेंडू. राजा मात्र आपल्या नावाप्रमाणे राजासारखी गोलंदाजी करतोय. इथे अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. या फलंदाजांना नामोहरण केले जाते, चारी मुंड्या चित केले जाते. 4 चेंडू सलगचे आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकले गेलेत ते राजा या गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहतोय येणारे 14 चेंडू धावांची गरज आहे ती 23.
अजून एक फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन. इथे काय घडतंय मैदानामध्ये, जो संघ या अंतिम षटकाचा वांची गरज. सुरेख चेंडू होता, नक्कीच त्याला हलक्या हाताने केला गेला आहे. निकेश आथेल तिथे क्षेत्ररक्षक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होणार नाही आणि खराब बॅकअप आणावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज कोणता बाद होतोय, फलंदाज बाद होतोय अभि, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. तो अभि हा फलंदाज इथे मात्र चुकीच्या पद्धतीने आपल्याला येणारे 11 चेंडू 16 धावांची गरज. एक चुकीचा चेंडू तुमच्या संपूर्ण दिवसाची मेहनत फुकट घालवू शकते. तसंच आपल्याला पाहायला मिळालं निकेश पाटील
दिवसभरात चांगली गोलंदाजी राहिली, मात्र पहिला चेंडू अगदी बॅटच्या खाली दिला आणि तिथे मात्र प्रणिताने मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नाही केली. जो जिल्लेला चेंडू होता ना त्याला मात्र योग्य दिशेने वाटचाल करून दिली. धावा आपण पाहतोय या एका धावेनंतर 27 धावा, म्हणजे येणारे 10 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे ती जय राधा माधव या संघाला. आपण स्ट्राईकला पाहतोय योगेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल प्रणित आणि गोलंदाजी ट्रॅकवर असेल निकेश पाटील. निकेश पाटील ज्याने कालच्या दिवसामध्ये एक षटक हाताळलं होतं, फक्त एक धाव खर्च केली होती, तसंच षटक याला कुठेतरी मैदानामध्ये हाताळायला लागेल. नक्कीच तशी गोलंदाजी सातत्याने इथे करावी लागेल. 10 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जातोय, एक निर्धाव चेंडू प्रिशा ऑरियस या संघाला कमबॅक करून देईल. 9 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे जय राधा माधव या संघाला, आणि एक मोठा फटका हा सामना झुकवेल, तो अर्थात जय राधा माधव या संघाच्या बाजूने. येणारे 9 चेंडू 15 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज ड्रामा सुपर सेबी ऊपर एक महासंग्राम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. येणारे 9 चेंडू 15 धावांची गरज. अजून एक चेंडू आपण पाहतोय इथे फलंदाज मात्र यष्टीची स्वरूपात बाद होतोय. योगेश बॅट ची गरज आहे. त्याचे सन्माननीय शांतीशील जे तांबे यांचं देखील इथे आगमन झालंय. नक्कीच आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असणार आहे. आपण आपला वेलात वेल बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. मैदानामध्ये आपण पाहतोय 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज जय राधा माधव या संघाला. जितू बामणे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाची कडा घेईल, एक धाव इथे घेतली जाते. 7 चेंडू 14 धावांची गरज. येणारे 7 चेंडू 14 धावांची गरज. धावा या कंपल्सरी तुम्हाला बनवाव्याच लागतील. या अंतिम चषकावर कोणता संघ नाव आपला कोरेल, या अंतिम चषकाचा मानकरी कोण. नक्कीच प्रबल. एक इनिंग संपल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना कुठेतरी एकतर्फी झुकेल, मात्र नक्कीच त्यांना त्या कमी धावांमध्ये देखील रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय चेंडू हवेत आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र काय घडतंय, एक अप्रतिम कॅच, अमानवीय. आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा श्री धावीर महाराज असोसिएशन आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. सलगपणे 2 दिवस चालणारी स्पर्धा अगदी शेवटापर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळते. स्पर्धेचा या उत्तरार्ध आपण पाहतोय अंतिम सामना, या स्पर्धेतील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना. या स्पर्धेचा
अपराजित संघ कोण, या स्पर्धेचा विजेता संघ कोण, येणारे 6 चेंडू नंतर आपल्याला सांगून जातील की या अंतिम चषकाचा दावेदार कोण असेल. 6 चेंडू 14 धावांची गरज. आपण स्ट्राईकला पाहतोय जितू बामणे, नॉन स्ट्राईक एंडला असेल प्रतीक लाड हा फलंदाज, आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गौरव या गोलंदाजाला. 6 चेंडू 14 धावांची गरज, एक मोठं आव्हान असणार आहे. इथे आपण पाहतोय ताकदीचा वापर केला गेलाय. तिथे असेल निकेश पाटील, एक धाव इथे घेतली गेली आहे. म्हणजे येणारे 5 चेंडू 13 धावांची गरज. प्रतीक लाड आपण पाहतोय स्ट्राईकला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय गौरव याच्यावर नक्कीच एक महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, कारण इथे मात्र चेंडूवर प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याच्या इराद्याने हे फलंदाज असणार आहेत. 8 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड. अव्वांतर धावेची भर पडेल. पंचांचे हात हवेत, समांतर धाव जमा होईल. अव्वांतर. 5 चेंडू 12 धावांची गरज. गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. दडपण, दबाव आणि प्रेशर पूर्णपणे आपण मैदानामध्ये पाहतोय, मग गोलंदाज असो अथवा फलंदाज. इथे आपण पाहतोय आडवा बॅटने केला गेला, तिथे असेल क्षेत्ररक्षक. इथे मात्र ऑट कॅच, अप्रतिम कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू 12 धावांची गरज, आणि हा विकेट जो आहे ना तो आहे शेवटचा. 4 चेंडू 12 धावांची गरज. एक विकेट गेला तर इथे संघ ऑल आउट होईल. शेवटचा विकेट आहे. येणारे 4 चेंडू 12 धावांची गरज. इकडे आपण पाहतोय एक हाय व्होल्टेज ड्रामा. जो संघ आपण पाहतोय ना, सन्माननीय आदरणीय रामशेठ नागती यांच्याकडून जर या दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही 2 षटकार जर लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक, हे पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे पारितोषिक नव्हे तर हे तुमचा आत्मविश्वास वाढविण्याचं हे काम आहे. इथे मात्र मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेत. इथे मात्र असून एक अप्रतिम कॅच. इथे आपण पाहतोय